हाँ इधर ही लाके फिर ट्रायल हो जाएगा ना। नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात। आमच्या बिल्डिंगच्या खाली मी उभी आहे आता आणि आज थोडीफार शॉपिंग करायची आहे। मी तुळशीबागेमध्ये सुद्धा जाणार आहे आणि तसंच संध्याकाळी मला म्हणजे आम्हाला शैलेशसाठी शॉपिंग सुद्धा करायची आहे। म्हणजे शैलेश सुद्धा येणार आहे त्याच्या लग्नाची शॉपिंग करण्यासाठी, पण तो 2-3 तास लेट येणार आहे। त्या मनोजला म्हटलं चला आपण तुळशीबागेमध्ये जाऊ, तुझ्या बांगड्या वगैरे साडी पिन्स वगैरे त्या घ्यायच्या आहेत आणि माहित नाही याच्यानंतर आपल्याला तुळशीबागेत जाणं पॉसिबल होणार का नाही, कारण की 7 वर्ष झाले, 7-8 वर्ष झाले मी तुळशीबागेमध्ये गेलेली नाहीये। तर म्हटलं त्यानिमित्ताने तुळशीबागेत सुद्धा जाणं होईल आणि काही शॉपिंग सुद्धा होईल। तर म्हटलं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार, म्हणजे थोडं तुळशीबागेमधलं पण असणार आणि शैलेशची शॉपिंग पण असणार। आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडेल। आणि रिक्षा आलेली आहे, आम्ही बोलवली आहे, कारण की कॅब याच्यासाठी बुक नाही केली आणि खूप जास्त ट्रॅफिक असते आणि कॅबला ना जायला खूप उशीर लागतो आणि रिक्षा कशी पटकन निघून जाते। तर आता बसतो आम्ही रिक्षात आणि छान छान शॉपिंग करते आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते। नेमका पाऊस यायला लागला, चला सकाळी खूप पाऊस येत होता इकडे, खूप रात्रीपासून इतका जबरदस्त पाऊस, पण आता तरी थोडं बरं आहे। हो ना। आणि हे परत आम्ही ते नेहमी म्हणतो, पण ह्यावर परत म्हणाले की आम्ही परत खूप वर्षानंतर आलो। हो ना, आता काय झालं येणं झालंच नाही। मला वाटतं परी खूप लहान होते तेव्हा मी आली होती एकदा, त्याच्यानंतर मग कधी काही वेळच मिळत नाही। आणि हा जो एरिया आहे एकदम अलीकडे नाही का, आपला हडपसर एकदम त्या साईडला, त्यामुळे ठीक आहे। एवढा पाऊस आहे तरी पण वस्तू घेण्यासाठी बघा ना किती गर्दी आहे। हे पूर्ण स्पेशल मला टिकल्यांचंच दिसते। हाय आपण अशा मोठ्या साईजचे घेतलेले आहेत, कारण की आपण साड्या वगैरे नेसतो ना तर अशा टाईपच्या सेटी पीस असतात तर बरं पडतं। म्हणजे छोट्या असल्या ना तर मग त्या सारखे असं सिलेक्ट करतो। टिकल्या घेऊन झाल्या आणि आता बांगड्या घ्यायच्या आहेत, आता पुढे जाऊ। ठीक आहे मॅडम, या पुढे। स्पेशल आलेले आहे मी बांगड्या घ्यायला। फोटोज पण काढून ठेवले होते, ब्लाउज पीसचे म्हणजे साड्यांचे फोटोज काढून ठेवले, जेणेकरून मग मला मॅचिंग बांगड्या घेता येईल। बघतो तुळशीबाग फिरता फिरता काका हलवाईच्या इथे आलो आहोत आणि तुळशीबागेमध्ये गणपतीची मूर्ती आहे, तिथे सुद्धा दर्शन झालं आणि बघते आता थोडंफार शॉपिंग केलेली आहे। फिरते आम्ही इथून असं। आणि तुळशीबाग तुम्हाला माहिती काय खूप छोटं नाही आहे, मोठंच आहे। चला हलकीशी भूक लागली म्हणून काका हलवाईच्या इथे आम्ही आलो आहोत। समोसा घेतलेला आहे, इथे पॅटी घेतलेले आहे, सुरईची वडी घेतली आहे, खवा हलवा घेतलेला आहे आणि हे चटपटे चणे छोले, ते मला असं आवडतं म्हणून मी खाते। आणि इथे आहे
प्लेन लस्सी. आम्ही मस्त खातो. स्पून नाही घेतला ना त्याच्यासाठी? स्पून आणावं लागेल. मी जाऊ का? आम्ही भरपूर फिरलो, थोडीफार शॉपिंग झालेली आहे. आता शैलेशची वाट बघतोय, तो येईल 15-20 मिनिटात. तो आल्याच्या नंतर मग नवरदेवाची शॉपिंग. चला तिकडे जायला लागेल. ऑफिसमधून तसंच आला तो आणि आम्ही वाट बघत होतो. तोपर्यंत आमची अशी स्ट्रीट शॉपिंग चालू होती. आणि चला आता मग शॉपिंग करायची का? चलो चलो. शैलेशाला तुम्ही बघितलं आणि ही एक बॅग घेतली. ज्या वस्तू घेतल्या होत्या या बॅगमध्ये आम्ही ठेवलेल्या आहेत. आणि चला आता नवरदेव आलेला आहे, तर त्याची आता शॉपिंगला सुरुवात करतो. काय रे शैला, कसं पाहिजे बघूनच एकदम मला हा ना. चलो आपण ट्राय करूया. आणि आम्ही आता इथे आलो आहोत आणि बघतो आता नवरदेवाचे कपडे. असा टाईपचा एक पॅटर्न आहे, पुणेरी आहे. हा पण एक छान आहे, मला आवडलं ना. प्रॉपर एकदम टोपी आणि हे एकदम धोतर पण एकदम छान आहे, त्याला काटे एकदम. आणि कॉम्बिनेशन पण छान आहे, ऑफ व्हाईट आहे. छान आहे. त्याच्यामध्ये कसं आहे, धोतीचं कॉम्बिनेशन वेगळं असतं का? तर ते सोबत नाही वेगळं असतं. त्याचं वेगळं आहे. कोण प्रत्येकाला फक्त कुर्ता आहे का? हा कुर्ता आहे. कोण नेसणारा घेतो, कोणी रेडीमेड घेतो. कोणी पॅन्ट घेतो. आपल्याला धोतरचंच बघायचं कॉम्बिनेशन. आणि वेअर पण करू शकतो आपण, कसं दिसतं काय दिसतं ते. हां पुढे येतं ना त्याच्यावरती थोडं माळांचं वगैरे. हा छान वाटतं. तुम्ही पसंत करा, मी ट्रायल पूर्ण सोबर ना. हां कलेक्शन. कधी लागलं? थोडेच दिवस राहिले, तोच राहिला आता शॉपिंगचा. डिसेंबरची पॅकिंग झालं माझ्या. हा ना. स्टँडवर घातली तरी साईज वगैरे चेक करतो. 3-4 सॅम्पल्स काढून ठेवलेले आहेत आम्ही. आणि एक आता तो ट्रायल करतोय आणि त्याच्यानंतर ठरवू फायनल. म्हणजे फायनल तर नाही आहे अजून, बाकीचे शॉप्स बघूया, त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे त्याला कोणतं आवडतं, नवरदेवाला कोणतं आवडतं ते महत्त्वाचं आहे. आणि नवरीची जी साडी असणार आहे ना, तर त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण नवरदेवाचे कपडे सिलेक्ट करत असतो. किंवा नवरदेवाचे जे कपडे असतात ते नवरीचे जसे कपडे आपण सिलेक्ट करत असतो. तसंच आता तिने म्हणजे माझ्या होणाऱ्या वहिनीने जी साडी सिलेक्ट केलेली आहे, तर त्या कॉम्बिनेशनमध्ये शैलेश बघतोय कपडे. हां ओढणी आणि त्याचं जे आहे लाईटचं थोडंसं होतं, परफेक्ट बसलं ना. जॅकेट्स बोललं ते का वरती येते. याच्यावर जी ज्वेलरी छान दिसेल ती वेअर केलेली आहे त्याने. फोटो काढतो मी पुढे असं पण मिळून जाईल. गोल्डन क्रीम पण घेता येईल किंवा टोपी पण वापरता येईल. परफेक्ट बसला है ना. ॲक्च्युली शैलेशने जे वेअर केलेलं आहे त्याला 12 बंदी म्हणतात. तो पॅटर्न आहे हा. आणि याच्यामध्ये अजून पेशवाई पण आम्ही ट्राय करू. बघा कोणता चांगला दिसतो, कलर कॉम्बिनेशन अजून कोणते उठून दिसतात त्याला. बघूया, छान दिसतं. पेशवाई आहे ना हे.
मनोज हेल्प करतोय आज शैलेशला. पेशवाई कसा थोडा घेरदार असतो, हां तर तो पॅटर्न थोडा वेगळा असतो, तोही बघू आपण. आणि इथे मोस्टली आपण थोडं महाराष्ट्रीयन टच असेल तेच ड्रेस बघतो. हो बांधायचे काढायचं पट्टा पट्टा तो घाल घाल ते घाल तू आणि पट्टा बांध. हां कमर पट्टा येतो त्याला. राईट त्याच्यामध्ये पट्टा येईल. त्याच्यामध्ये कलरफुल पण पट्टा ठेवू शकतो ना, है ना. असा मरून कलरचा असा पाहिजे तर त्याच्यामध्ये उठून ना मरून कलर चांगला दिसला कारण की हे सगळं व्हाईट व्हाईटच दिसतंय ना. साडी असते ना नवरीची, हां त्या साडीचं नॉर्मल साडी घेऊन येईल. हेवी साडी असते हां त्याच डिझाईनमध्ये तुमच्याकडे नाही का मरून कलरचा पट्टाचा, काय फक्त सेटच असतो दादा. ते मरून कलरचा पट्टा आणि जसं ते तुम्हाला जर हवा असेल ना तर त्या साडीच्या एका साडीमध्ये पट्टा शिरला आणि फेटा या तिन्ही गोष्टी बनतात. म्हणजे असं रेडीमेड नाही राहत तुमच्याकडे तो हे पट्टा, बनवावं लागतं. बनवावं लागतं. ते जसं तुमची आता एवढ्या कलरचे साडी कलर्स राईट. गोल्डन पण जाईल ना. अगोदर एका शॉपमध्ये गेलो होतो, तिथे काही कपडे त्याने वेअर केले होते, चांगले होते. पण आपण म्हणतो ना ऑप्शन्स अजून बघितले पाहिजे. आणि दुसऱ्या शॉपमध्ये आलो आहोत आम्ही, इथे बघतो आणि कोणते आवडतं ते बघतो आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. लाईट लगाव सही आपली त्याची. हा नवरदेव आहे. माझं झालं लग्न आता. हा वर्ष सगळंच नवरदेव एक साईड करून गेलं अजून चांगलं आहे. गरम होते. ताकि फिर ट्रायल हो जाएगा ना. बाजीराव मस्तानीची बघितलं ना, त्याला बाजीराव मस्तानीचीच आठवण येते त्या मूवीची बघून. छान दिसते. हा तो पट्टा ना थोडासा छान दिसते. अजून कलर पुन्हा दुपट्टा वगैरे येतो आणि ज्वेलरी येईल एकदम अशी. परफेक्ट. नाही ह्याच्यामध्ये कॅप का कॅप तर पगडी येणार आहे. हा फेट आहे ना, पण पगडी घेऊ नका. पगडी लुक चांगलं दिसत नाही. कपडे ट्राय करतोय शैलेश. आणि आता माहिती असेल लग्न असल्यावर कसं आपल्याला 1-2 याच्यामध्ये लगेच होत नाही. भरपूर आता ट्राय तर करावे लागतं आपला कोणता कलर चांगला दिसतो. एक तर आता त्याने ट्राय केला तो क्रीम कलरचा होता, थोडा चांगला नव्हता दिसत, तर ऑफ व्हाईट कलरच बघतो. तर आता तो अजून एक आहे तो ट्राय करणार
आणि बघूया त्याचं पॅटर्न. मला याच्या अगोदर आहे ना सगळ्यात अगोदर केलं ते चांगलं होतं. सेकंड जे ट्राय केलं तो एवढा उठून दिसत नव्हता. आता बघते हा पण 12 बंदीच तो ट्राय करतो आहे आणि थोडासा पॅटर्न वेगळा आहे आणि त्या धोतीचा सुद्धा कलर वेगळा आहे. मग अशीच घरी आलो आम्ही आणि तुम्ही बघितलं आम्ही शॉपिंग करायला गेलो होतो शैलेशची आणि त्याने लग्नाचा ड्रेस सिलेक्ट केलेला आहे. तो तुम्हाला आता डायरेक्ट लग्नामध्येच बघायला मिळणार. खूप फिरलो, 4-5 शोरूममध्ये गेलो होतो आणि त्याला जसा पाहिजे तसा मिळाला. आणि आज खूप गर्दीसुद्धा होती आणि आम्हाला आज निघायचं आहे नाशिकसाठी. 2 दिवसा 2 नाईटसाठी आलो होतो आणि 2 दिवसासाठी आलो होतो आम्ही पुण्याला. तर ते सगळी कामं झालेली आहे जी आम्हाला करायची होती. आणि आता किती वाजले? आता 9 वाजलेले आहे. आम्हाला 10 वाजता निघायचं आहे. 11 वाजता आमची बस आहे, बुक केलेली आहे. आम्ही स्वारगेटला जायचं आहे इथून. आणि आज खूप धावपळ झालेली आहे आमची. म्हणजे आता सध्या नुसतं ट्रॅव्हलिंग लग्नाची कामं तर आहे आणि मला पुण्याला यायचं होतं. मग ऑब्व्हियस आहे शैलेश पण पुण्याला राहतो, तिथेच आमची ना शॉपिंग होणार होती. हे आमचं ठरलं होतं. म्हणजे तो अगोदरच बोलला होता तू जेव्हा पुण्याला येशील ना तर या तारखेला आपण मग शॉपिंगला जाऊ. तर सगळ्या गोष्टी झालेल्या आहे आणि एकदम छान दिसत होता तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये. तर चला आता मी काय करते, कपडे चेंज करते आणि बॅग्स वगैरे आहेत त्या व्यवस्थित भरते आणि थोडीशी जर्नी आहे जाण्याची ती तुमच्यासोबत मी शेअर करेन. चला निघण्याची वेळ आलेली आहे आता आणि जेवण केलं. तिने इतकं सुंदर जेवण बनवलं होतं. मी तुम्हाला या अगोदर पण सांगितलं. सध्या जास्त सुगरण झालेली, पोटभर जेवण केलं. अजून खायची इच्छा होती. तिला म्हटलं नाही आता ट्रॅव्हलिंग करायचंय तर मी जास्त जेवण नाही करू शकत. तरी तिचा आग्रह असतोच तू खा, तू जेवण करत नाही, तू जेवली नाहीये, तुला आवडलं नाहीये, ती माझ्या मागे लागते. असं नाहीये, जेवण मी पोटभर केलं आणि मी चालली. आता मला मी मिस करणार, आता पुढच्या वर्षी येईल. ये परत नेक्स्ट भेटू लग्नात भेटू आपण. हा बाय बेटा. काय आता मी चालली म्हणून रडतोय. गम मध्ये गेला. चल मिस यू बाबू. लग्नाला यायचा तेव्हा परी तुला भेटणार छान छान. ओके छान आहे, मस्त छान छान ड्रेस घालून ये, मस्त मेकअप करून ये, छान छान दिसायचं ना मग ये. ओके तुझ्या पण ते मामाचंच लग्न आहे ना. छान मेकअप करायचा, छान तयार करायचं. ओके छान तयार व्हायचं. तू पण आहे ना हिरो. हो आम्ही पण येणार. चला तुम्ही भेटून घ्या. मग अशीच आम्ही बसने उतरलो आणि कॅब बुक केली. आता चाललो आहोत घरी नाशिकला आणि आमची एकदम मस्त झोप झाली. चला आता घरी जातो, आराम करतो आणि घरी गेल्याच्या नंतर व्हिडिओ एडिट करते. मग अशीच आम्ही घरी पोचलो. आता वाजलेले आहे सकाळचे 5:45. आमचा आराम मस्त झाला आणि मग पोचलो. कॅब बुक केली होती आणि पोचलो घरी. आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.